राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात धुडगूस घालणाऱ्या 8 कार्यकर्त्यांना अटक झाली आहे। नेत्यांमधल्या कुरघोडीचं आणि वैयक्तिक हेव्या दाव्यांचं अतिशय किळसवाणं रूप मुंबईच्या कार्यक्रमात सर्वांसमक्ष आलं। चेंबूरमधल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात माजी खासदार संजय दीना पाटील हातात बंदूक घेऊन नाचवतानाची दृश्य सर्वांसमक्ष आली आहेत। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांनाही उतालाय। संजय दीना पाटलांनी आपल्यावरती बंदूक रोखल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय। तर नवाब मलिकांचे कार्यकर्ते हातात चॉपर तलवारी घेऊन आपल्यावरती हल्ला करण्यासाठी आल्याचं संजय दीना पाटील यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण प्रतिहल्ल्यासाठी बंदूक रोखल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। मात्र या निमित्तानं राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमधली गुंडगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतेय। आणि या सगळ्या प्रकरणी संजय दीना पाटील आणि नवाब मलिक या दोघांच्या विरोधात 307 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत। गणेश, पोलिसांनी काय कारवाई केली आता या सगळ्या संदर्भात? पोलिसांनी एफआयआर घेऊन दोघांचीही तक्रार होती, म्हणजे संजय दीना पाटील आणि नवाब मलिक या दोघांकडून तक्रार होती। यासाठी दोघांवर 307 अटेम्प्ट टू मर्डर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे। संजय दीना पाटील आणि इतर 4 जे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या विरुद्ध ही एक एफआयआर आहे। आणि नवाब मलिक, कप्तान मलिक, नवाब मलिक यांचे बंधू, नवाब मलिक यांचा मुलगा आणि इतर 15 ते 20 अनोळखी इस्मांविरुद्ध संजय दीना पाटीलच्या तक्रारीवर 307 चा गुन्हा मुंबई पोलिसांनी नोंदवलेला आहे। या प्रकरणामध्ये अद्याप 4 जणांना अटक करण्यात आली आणि 4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे। त्यांनाही लवकरात लवकर अटक करण्याच्या तयारीमध्ये मुंबई पोलीस आहे। आणि जे काही फुटेज उपलब्ध आहे मुंबई पोलिसांकडे, त्या फुटेजच्या आधारावर पुढील कारवाई करण्यासाठी किंवा लोकांना आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहे। याशिवाय मुंबई पोलीस जे विटनेस आहेत, विटनेसांचे स्टेटमेंट घेऊन त्यांच्याकडनं पुरावे घेऊन पुढील कारवाई करत आहेत। जी सूत्रांकडून अद्याप माहिती मिळते आहे त्यानुसार मुंबई प्रदेश एनसीपीचे अध्यक्ष जे आहेत सचिन अहिर, ते सुनील तटकरे यांच्या भेटीला गेले आहेत। त्यांना तपशील देणार आहेत की हे प्रकरण कसं घडलं, चूक कोणाची आहे आणि कशा प्रकारे हे इतकं प्रकरण वाढलं। आणि यानंतर पुढील कारवाई ही पोलिसांची कारवाई आपण सांगतो, पण आता पक्षाकडनं जे इनडिसिप्लिन झालेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी जे केलेलं आहे, या नेत्यांनी जे केलेलं आहे त्यावर काय कारवाई करण्यात यावी यासाठी ही भेट आहे। सचिन अहिर पूर्ण माहिती आता सुनील तटकरेंना देतील आणि त्यानंतर पवारांपर्यंत ही पूर्ण माहिती पोहोचवण्यात येणार आहे, जेणेकरून जे काही घडलं आहे ज्यामुळे एक राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच म्हणजे पक्षाच्या लेव्हलवरती सुद्धा या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे। गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल।